नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज 16 ऑक्टोबरला हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय। 16 ऑक्टोबरला दुपारी वनसेवेचं इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलेलं आहे। अजून त्यांचा निकाल लागणार आहे, पण इन ॲडव्हान्स आयोगाने कळवलेला आहे। त्यामुळे अशी एक शक्यता निर्माण होते की ॲग्रिकल्चरचा सुद्धा निकाल जो आहे तो लवकर लागू शकतो। ओके, आणि त्या अनुषंगाने मग लगेच फॉरेस्टच्या नंतर आपले इंटरव्ह्यू असू शकतात। सो आत्तापासून आपल्याला प्रिपरेशन मग थोडंफार सुरुवात करावी लागेल। याच्या अगोदर खूप विद्यार्थ्यांचे फोन येत होते, पण काहीच अंदाज नव्हता आणि जोपर्यंत आयोगाकडून काही ऑफिशियल कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत काही मग अंदाज बांधण्याचा अर्थ नव्हता। सो आता वनसेवेचा आलेला आहे, याचा अर्थ आपला सुद्धा येण्याची शक्यता आहे। आता वनसेवेच्या जागा कमी होत्या, त्यामुळे 2 दिवसात इंटरव्ह्यू संपतायत। आपल्या इंटरव्ह्यूला 250+ जागा असल्यामुळे जवळजवळ 750 ते 800 विद्यार्थी इंटरव्ह्यूला असतील। सो त्या अनुषंगानं किमान 8-10 दिवस चालतील, किमान म्हणतोय मी। आणि आठवड्याचे 5 दिवस वर्किंग धरले तर मग 2 आठवडा किंवा काही वेळा पॅनल कमी असतील तर 3 आठवडे सुद्धा चालतील। ओके, सो आता माहीत नाही आपल्याला किती पॅनल्स वगैरे असणार आहेत। इंटरव्ह्यू जनरली मुंबईला असण्याची शक्यता आहे फक्त। सो जे काय असेल आयोग ऑफिशियली कन्फर्मेशन देईल। आत्ता आपल्याला आजपासून काय तयारी करावी लागेल। सो पहिली गोष्ट की पॅनिक नका होऊ, तुम्हाला कमीत कमी 1 महिना तरी मिळणार आहे। ओके, म्हणजे आजपासून सांगतोय, खूप लवकर इंटरव्ह्यू होतील असं गृहीत धरून मी हे शेड्यूल सांगतोय। जर लवकर झालेच तर आजपासून तरी महिना तुम्हाला आहे। सो 2-3 गोष्टींवरती तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे। समजा मी असं गृहीत धरतोय की तुम्ही याच्या अगोदर इंटरव्ह्यू आयोगाचा कुठलाच दिलेला नाही आहे, तुम्ही पहिल्यांदाच इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताय। सो या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं प्रिपरेशन करायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो। सो 2 गोष्टी आहेत। पहिलं तुमचं प्रोफाईल। ओके, तुम्ही 2024 साठी फॉर्म भरताना काय काय माहिती भरलेली आहे त्याची एकदा प्रिंट काढून घ्या। तर प्रोफाईलवरती काम करावं लागेल। त्यानंतर दुसरं येईल ॲग्रिकल्चर रिलेटेड काही क्वेश्चन्स येतील का, आणि तिसरं येईल करंट अफेअर्स। ओके, करंट अफेअर्स रिलेटेड काही क्वेश्चन विचारू शकतात का, तर या 3 वरती तुम्हाला तयारी करावी लागेल। तर आता आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही आहे की इंटरव्ह्यू शेड्यूल कधी होणार आहे। 1 महिन्याने होईल, कदाचित काही कारणाने पुढं पण जाऊ शकेल, वी डोंट नो। आपण गृहीत धरतोय एक सेफर झोनमध्ये की 1 महिन्यात आपले इंटरव्ह्यू असणार आहे। ओके, सो सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरती काम सुरू करा। आता प्रोफाईलवरती काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही प्रोफाईलची प्रिंट काढून घ्या। त्यामध्ये तुमची काय काय माहिती भरले बघा। तुम्ही काय हॉबी वगैरे आता नाही, पण विचारलं गेलं आणि तुम्हाला सांगायचं असेल तर मग कुठली हॉबी विचारणार आहे, तर ह्या सगळ्या प्रोफाईल रिलेटेड तुमचा जिल्हा, तालुका, गाव, त्यात काही वैशिष्ट्य आहे सामाजिक किंवा पर्यटन रिलेटेड, आर्थिक काही आहे। ओके, तर त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती पाहिजे। तुमच्या जिल्ह्याची सगळी माहिती हे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटला गेला तर तिथे सगळी माहिती मिळते। ओके, तर तो किंवा तुम्हाला स्टँडला प्रत्येक जिल्ह्याचे छोटे छोटे बुकलेट मिळतात, तर तेही घ्या। ओके, हे फर्स्ट टाइम तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या बाबतीत सांगतोय। तर ती जनरल माहिती झाली, तुमचं डिस्ट्रिक्ट प्लेस वगैरे सगळे त्यामध्ये आले। त्यानंतर येतं तुमच्या पर्सनल, तुमची शेती आहे का। ओके, त्यानंतर तुमची हॉबी झाली, घरात कोण कोण आहे तसे कुटुंब सदस्य रिलेटेड क्वेश्चन्स असतील। तर याच्यावरती घरात शेती असेल तर मग शेतीमध्ये काय घेता तुम्ही, BS ॲग्री झाल्यानंतर काय इम्प्रूव्हमेंट केली वगैरे वगैरे, अशा पद्धतीनं क्वेश्चन्स येऊ शकतात। ओके, तुमच्या एरियामध्ये जसं समजा आता काल मला एकाचा फोन आला तर तो पुरंदर तालुक्याचा होता, तर मग पुरंदरमध्ये अंजीर फेमस आहे, त्यांची स्वतःची अंजीरची शेती आहे, मग त्यावरती ते भरपूर प्रश्न विचारले जातील। किंवा त्या विद्यार्थ्याचं MSc ती एंटॉमॉलॉजीमध्ये झाली होती, तर मग एंटॉमॉलॉजीवरती क्वेश्चन विचारले जातील। ओके, तर हे सगळे प्रोफाईल बेस्ड क्वेश्चन झाले। प्रश्न कसे विचारले जातील हे आपण नंतर बघू, पण आधी तुम्ही प्रोफाईलची प्रिंट काढला, त्यातल्या प्रत्येक पॉईंटवरती तुम्हाला क्वेश्चन निघू शकतो। ओके, तर ती तयारी आत्ता करणं सगळ्यात फायदेशीर राहील। ओके, त्यानंतर येतं दुसरं मग ॲग्री रिलेटेड करंट अफेअर्स काय करू, तर आत्तापासूनच तुम्ही ॲग्रो 1 वाचायला चालू करा। इथून पुढं महिन्याभरातल्या जेवढ्या काही मेजर न्यूज वगैरे असतील तर त्याच तिथं सगळ्या कव्हर केल्या जातात। ओके, तर त्यात मग कुठली कमिटी होती, काय रिकमेंडेशन आहे वगैरे वगैरे, हे सगळं तुम्हाला त्यातून कळेल। याच्या मागचे काही असतील करंट अफेअर्स तर ते तुम्हाला गुगल सर्च करून ॲग्री रिलेटेड काही इश्यूज असतील तर त्यावरती तुम्हाला माहिती मिळेल। तर हे झालं ॲग्री करंट अफेअर्स रिलेटेड। जनरली खूप असं ढगातलं विचारण्यापेक्षा
तुमच्या प्रोफाईलवरून क्वेश्चन कॅचअप केले जातात. जसं समजा तुम्ही यवतमाळला असाल, विदर्भातला असाल तर कापूस आहे, मग शेतकरी आत्महत्या आहे, तर या गोष्टीवरती. तुम्ही मराठवाड्यातला असाल तर नुकतंच अतिवृष्टी झालेली आहे, मग सरकारी मदत, मग त्याच्यातली इश्यूज. ओके, तर ह्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे. तर असे हे करंट रिलेटेड इश्यूजवरती ॲग्रिकल्चरवरती तुम्हाला प्रिपरेशन करावं लागणार आहे. दुसरं, ॲग्री डिपार्टमेंटच्या स्कीम्स कुठल्या कुठल्या आहेत याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. तर ॲग्री डिपार्टमेंटच्या स्कीम्सबद्दल आता शेतकरी मासिक जे कृषी विभागाचं मासिक आहे, तर त्याच्या मला एक्झॅक्टली आठवत नाही, जुलै किंवा ऑगस्ट 2025चा एक स्पेशल इश्यू आलेला आहे. दरवर्षी तो असतो. आत्तापर्यंत ज्या शेतकरी रिलेटेड जेवढ्या ॲग्रिकल्चर रिलेटेड स्कीम्स आहेत कृषी विभागाच्या, त्या सगळ्यांचा योजना विशेषांक असतो. जुलै किंवा ऑगस्ट आहे. तुम्ही जर वेबसाईटला ॲग्री महाराष्ट्र टाकलं तर वेबसाईट येईल. त्याच्यामध्ये डाउनलोड्समध्ये जावा किंवा शेतकरी मासिक सेक्शनला जा, तिथं तुम्हाला PDF डाउनलोड करता येईल. ओके, योजना विशेषांक जुलै असेल किंवा ऑगस्ट असेल तर तो एक प्रिंट काढून घ्या. म्हणजे कुठल्या कुठल्या योजना आहेत. कदाचित बरेचसे विद्यार्थी असे असतील की जे कृषी सेवक म्हणून मागच्या वेळी जॉईन झाले, तर त्यांना तर ही माहिती पाहिजेच. असं तुम्हाला कारण नाही चालणार की मी कोकणात आहे आणि मग मला ही स्कीम माहीतच नाही, माझ्या गावात किंवा माझ्या तालुक्यात राबवलीच जात नाही, असं नाही. जेवढ्या मेजर आहेत तुम्हाला माहीतच पाहिजे. तुम्ही जिथं काम करताय तिथल्या स्कीम्स ज्या राबवत आहेत त्या तर तुम्हाला डिटेल माहीतच पाहिजे, पण बाकीच्या तरी ओव्हरऑल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर ते त्यातून करा. राहतं करंट अफेअर्स, तर आपण टेक्निकल रिलेटेड हा इंटरव्ह्यू आहे. सो खूप काही तो जनरल करंट अफेअर्सकडे जात नाही, पण स्टील इथून मागच्या एक 5-6 महिन्यापुरतं जेवढे मेजर इश्यू झालेले आहेत, ओके, तर त्या सगळ्या इश्यूंवरती तुम्हाला तुमचे ओपिनियन बेस्ड क्वेश्चन विचारू शकतात. ओके, आता काही दिवसांपूर्वी बघा, आता पावसाळ्यात खूप ठिकाणी हिमालयात ढगफुटी झालेली आहे. असे खूप सारे इश्यूज असतील. मग क्लायमेट चेंज रिलेटेड आहे, काही पॉलिटिकल इश्यूज असतील. आता अमेरिकेचा जो टॅरिफचा इश्यू आहे, डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ भारतावरती वाढवत आहेत, दबाव आणतायत. रशिया युक्रेनचा इश्यू आहे. तर याच्यावरती असे खूप काही टॉपिक निघणार नाहीत. एक 15-20 टॉपिक तुम्हाला करंट अफेअर्सवरती निघतील, ज्याच्यावरती ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातील. तर त्याची तुम्हाला एक लिस्ट काढून त्याची तयारी करायची. तर हे एवढं सफिशियंट आहे. आता मुद्दा येतो की क्वेश्चन्स कसे विचारले जातात. तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला 21-22ला जेवढे ॲक्च्युली इंटरव्ह्यू झाले होते, तर त्यांचे स्क्रिप्ट जेवढे मला अवेलेबल झाले होते तेवढे टाकलेले आहेत. तर तुम्ही इंटरव्ह्यू स्क्रिप्ट असं जरी सर्च मारलं आपल्या चॅनेलला, तुम्हाला हे सगळे स्क्रिप्ट मिळून जातील. ओके, त्यानंतर आता रिसेंटली जे काही इंटरव्ह्यू होत आहेत, बरोबर, आता राज्यसेवेचे वगैरे इंटरव्ह्यू होत आहेत, तर एक जनरल MPSC इंटरव्ह्यू नावाचं एक चॅनेल आहे. टेलिग्रामला तुम्ही जर सर्च केला इंटरव्ह्यू MPSC इंटरव्ह्यू तर तुम्हाला एक चॅनल दिसेल. तर त्या चॅनेलवरती आता जनरल MPSCला पण काय काय क्वेश्चन्स विचारले जात आहेत, त्याचे स्क्रिप्ट त्यांना जसे अवेलेबल होत आहेत ते टाकतात. आता त्याचा आपल्याशी काय संबंध, कारण आता तरी राज्यसेवेचं होत आहेत, आपलं तर ॲग्री MPSC, तरी पॅनल मेंबर सेम असणार आहेत. ओके, आणि जरी जनरल MPSCचे इंटरव्ह्यू असतील तरी त्यातल्या एखाद्या कॅन्डिडेटचं किंवा किंबहुना मेजॉरिटी ऑफ द कॅन्डिडेटचं जे बॅकग्राऊंड आहे ते ॲग्रिकल्चर रिलेटेड असेल. मग त्याला ॲग्रिकल्चरवरती काय क्वेश्चन्स विचारतायत किंवा करंट अफेअर्सवरती कुठल्या मुद्द्याला ते हायलाईट करतायत, तर ह्या गोष्टी तुम्हाला कळतील. किंवा समजा एखादा इंटरव्ह्यूचं स्क्रिप्ट तुम्हाला मिळाला आता जस्ट चालू असलेलं, त्याची हॉबी, त्या मुलाची हॉबी आणि तुमची हॉबी जुळत असेल तर मग हॉबीवरती काही क्वेश्चन्स विचारतायत, एक रफ आयडिया तुम्हाला मिळून जाते. तर त्यासाठी हे दोन्ही आपल्या चॅनेलवरचे जुने 21-22 तिथं तरी स्पेसिफिकली ॲग्रिकल्चरवरती तुम्हाला कळतील काय काय क्वेश्चन विचारलेत. पण मोस्ट ऑफ दी पॅनल मेंबर त्यावेळेचे रिटायर झालेले आहेत, एका दुसरे असतील. ओके, तर आता बदललेलं असल्यामुळे रिसेंट पण राज्यसेवेला काय काय विचारतात ते आपल्याला त्या पद्धतीनं तयारी करता येईल. पण हा नंतरचा विषय आहे, आधी प्रोफाईलवरती काम करूया. ओके, त्यानंतर आपल्याला फॉरेस्टला पण आणखीन कळेल, कारण फॉरेस्टला मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट आहे ते ॲग्रिकल्चरचेच असणार आहेत इंटरव्ह्यूला, त्यामुळे त्यांना मग कसे प्रश्न विचारतात हेही त्यावेळी कळेल. पण आता तुम्हाला एक रफली आयडिया येऊन जाईल. प्लस तुम्हाला आता MPSCचे मेंबर्स कोण कोण आहेत, ओके, आणि त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तर हे पण एकदा बघून घ्या. का एखादा समजा मेंबर जो आहे तो MSc फिजिक्समध्ये असेल तर त्याचा कल त्या पद्धतीनं असतो, बरोबर. तर त्या पद्धतीनं मग आपल्याला एक रफ आयडिया येऊन जाते. तुम्ही स्क्रिप्टसुद्धा आता बघाल रिसेंटली, तर मग कुठल्या पॅनल होतं, मग त्यांनी कुठले क्वेश्चन विचारले होते, त्यांच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडशी किंवा त्यांनी आधी कुठल्या शासकीय सेवेत काम केलं असेल तर मग
कुठं काम केलेलं आहे त्याच्याशी काही कोरिलेशन असू शकतं, तर आपल्याला एक रफली आयडिया येऊन जाते. तर एवढं सध्या करा. नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना साहजिकच थोडं टेन्शन येतं, कधी इंटरव्ह्यूची तयारी केलेली नसते, पण तुम्ही 1 ते 2 मॉक इंटरव्ह्यू, 2 जरी मॉक इंटरव्ह्यू दिले तर खूप चांगली तयारी होऊन जाते. आणि जर शेड्यूल लागलं त्या पद्धतीनं तर आपण मॉक इंटरव्ह्यू घेणारच आहोत, पण आधी थोडं बेसिक्स तयार करून घेऊन या. ओके, म्हणजे आता मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं तयारी करा. आपल्या यूट्यूब चॅनेलला सुद्धा 2021ला आपण आयोगाच्या पॅनलवरती जे कृषी विभागाचे जॉईंट डायरेक्टर होते, तर त्यांचा कार्यक्रम घेतला होता, तर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं गाईड केलेला आहे. तिथेही तुम्हाला बरेचसे इनपुट्स मिळतील. प्लस फूड सेफ्टी ऑफिसरसाठी सुद्धा आपण क्लास 1 अधिकाऱ्यांना आणलं होतं, तर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं गाईड केलं होतं. आणि फूड सेफ्टीचे अगदी रिसेंटली इंटरव्ह्यू झाले होते, म्हणजे 8-10 महिन्यापूर्वीचे इंटरव्ह्यू असते. ओके, सो ते पण रिलेव्हंट आहेत. तर आपल्या चॅनेलचे जेवढे इंटरव्ह्यूसाठी आपण व्हिडिओ टाकलेत तर ते सुद्धा एकदा बघून घ्या. आणि बघून घेत असताना पॉईंट काढा की हे तुम्हाला कुठे कुठे लागू होतं, आणि त्याच्यावरती एका वहीवरती तुम्ही सगळ्या प्रश्न आणि त्याचे क्वेश्चन्स असे तयारी करा. ओके, तुम्ही ज्यावेळी मॉकला याल त्यावेळी खूप चांगल्या पद्धतीनं आपण मॉक कंडक्ट करतो. तुमचे जे जे काही लॅक्युनाज असतील किंवा पॉझिटिव्ह पॉईंट्स असतील ते तुम्हाला सांगितलं जातं. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल तुम्हाला काही अडचण असेल, कशा पद्धतीने द्यायचं तेही आपण घेतो. ओके, त्यामुळं काही पॅनिक वगैरे होऊ नका. 1 महिन्यामध्ये जर झालेच एवढा फास्ट इंटरव्ह्यू तर चांगल्या पद्धतीनं प्रिपरेशन होतं. ओके, सो हे काय जस्ट हायलाईट्स होते तुम्हाला कशा पद्धतीनं आजपासून सुरुवात करायचं आहे. आणि खूप पण याचा लोड नका घेऊ. एक 4-5 दिवस अगदी दिवाळी एन्जॉय केलं तरी काही हरकत नाही, त्यानंतर आपण हे करू शकतो. ओके, आता काही मुलांच्या बाबतीमध्ये थोडं ओव्हरलॅपिंग होणार आहे. 9 नोव्हेंबरला प्रिलिम्स असणार आहे, परत इंटरव्ह्यूची तयारी करायची. तर सध्या तरी माझं म्हणणं एवढंच आहे की एक 2-3 तास वेळ द्या. असंही प्रिलिम्स आहे ते 28 मागच्या महिन्यात 28 तारखेलाच होणार होते. ओके, असाही तुमचा अभ्यास झालाच होता. आता एक्सटेंड झालेला आहे, म्हणजे खूप काही अभ्यास करण्यासारखं असं काही नसणार आहे. तर एक 2 ते 3 तास इंटरव्ह्यूला सध्या द्या. या पुढच्या आठवड्याभरात जर समजा शेड्यूल पडलं आणि आधी असेल तर आपल्याला टाईम वाढवता येईल, आणि शेड्यूल नसेल पडलं तर मग तेवढं पुढं जात राहील. मग आपल्याला एक बफर झोन मिळेल. मग तेवढं वेटेज तुम्ही प्रिलिम्सला देऊ शकता. पण आता सध्या तरी आपल्याला काही माहीत नाही आहे, तर एक 2 ते 3 तास दररोज तुम्ही इंटरव्ह्यूला देणं अपेक्षित आहे. ओके, होप सो तुम्हाला या माहितीचा फायदा होईल, कारण बरेचसे कॉल येतील. या अनुषंगाने मी म्हटलं की व्हिडिओ बनवून टाकूया. काही जर शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. पुन्हा आपण भेटूया. थँक्यू.